नमस्कार, मी विजया. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा. संवाद सुपरफास्ट. शिर्डी शहरातील आदर्श विद्यालयात इयत्ता 9वीच्या वर्गात शिकत असलेल्या तिघा विद्यार्थ्यांचे अपहरण झाल्याचा प्रकार घडलाय. संकेत राजेंद्र वीर, साई भारत बाविस्कर आणि सोनू नवनाथ कुलते या तिघांचे अपहरण झाल्याची माहिती आहे. हे तिघे मित्र आहेत. गुरुवारी सकाळी 10 वाजता नेहमीप्रमाणे तिघेही शाळेत गेले होते. मात्र सायंकाळी ते घरी परतले नाहीत. पालकांनी शोध घेतला, मात्र त्यांचा काही तपास लागलाच नाही. दरम्यान या प्रकरणी शिर्डी पोलीस अधिक तपास करतायत. औरंगाबाद लोकसभेची निवडणूक एमआयएमने लढवली नाही तर पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाळे पूर्णतः विस्कळीत होईल. 4 महिन्यांनी विधानसभेला सामोरे जायचे आहे, तेव्हा काय करायचे आणि एकही जागा लढवायची नसेल तर आपण राजकीय पक्ष कसे, असा सवाल एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी ॲडव्होकेट असदुद्दीन ओवेसी यांना केलाय. त्यामुळे एमआयएम मधील मतभेद समोर आलेत. कार्यकर्त्यांकडून निवडणूक लढवण्याबाबतचा रेटा असल्याची माहिती ओवेसी यांनी दिली आहे. 2 दिवसात ते अनुषंगाने निर्णय घेतील असे अभिप्रेत असल्याचं आमदार जलील यांनी सांगितले. झटपट श्रीमंत होण्यासाठी घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा 2च्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केलंय. वडगाव मावळ परिसरात भाड्याच्या खोलीत राहत असणारा सुनील तलवारे हा सराईत गुन्हेगार असून त्याने आतापर्यंत 50 घरफोड्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. त्याच्याकडून 5,13,000 रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेत. कमी वेळेत पैसे कमवून झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने हा मार्ग निवडल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. विकास पवार याच्या गुंडांच्या टोळक्याने पिस्तुलाचा धाक दाखवीत तलवारी, लाकडी दांडकी, कोयते तसेच दगडांनी हल्ला केल्याने पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील 2 तरुण गंभीर जखमी झालेत. गुरुवारी रात्री 9:15 वाजता सुरू झालेला हा थरार सुमारे अर्धा तास सुरू होता. किरण भगवान कारखिले आणि त्याचा चुलत भाऊ पंकज कारखिले हे दोघे शिरूर रस्त्यावर सबस्टेशन समोर असलेल्या चायनीज हॉटेलमध्ये बसले असताना विकास फक्कड पवार, सोन्या धारसिंग गव्हाणे, संतोष मंडले, आकाश संजय भांडलकर, समाधान भामरे, शुभम थापा, गणेश धारसिंग गव्हाणे यांच्यासह 6 ते 7 तरुण दगड तसेच लाकडी दांडक्याने गाडीच्या काचाफोडीत धुमाकूळ घालत होते. दरम्यान पारनेर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर रात्रीच प्रमुख आरोपींना ताब्यात घेतलंय. पोलीस आयुक्तालयाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात केली आहे. पिंपरी परिसरातील विविध भागातून सुमारे 62 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यामध्ये दरोडा, चोरी, मारामारी करणाऱ्यांची कसून चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलंय. या कारवाईमध्ये 9 पोलीस निरीक्षक, 21 पोलीस उपनिरीक्षक, 18 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 200 पोलीस कर्मचारी यांच्या सहभागाने ही कारवाई करण्यात येते. कराड तालुक्यातील चिखली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात बांधलेल्या सांस्कृतिक आणि सामाजिक सभागृहाला माजी सरपंच शामराव आबाजी चव्हाण यांचं नाव देण्यात आलंय. या नावावरून आक्रमक पवित्रा घेत हे नाव काढून टाकण्यात यावं या मागणीसाठी 1.5 वर्षांपासून पाठपुरावा करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्यानं गुरुवारी कराड पंचायत समिती येथे गट विकास अधिकारी डॉक्टर आबासाहेब पवार यांच्या केबिनमध्ये ग्रामपंचायत सदस्य, तक्रारदार आणि अन्य दोघांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे घातपाताच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलंय. मोहम्मद मुजाहिद शब्बीर अहमद, मुजम्मिल हुसेन इफ्तेकार अहमद उर्फ भोला, वासिम अहमद, जमील अहमद अन्सारी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या तिघांकडून 14 धारदार तलवारी, 1 कुकरी असा शस्त्रसाठा देखील पोलिसांनी यावेळी जप्त केलाय. शुक्रवारी सकाळच्या सुमारास जुना मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल अप्सरा परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या सोबत अपडेट रहा. धन्यवाद. राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे. शिरूर, श्रीगोंदा, पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव, खेड, जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती, इंदापूर, दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी, मावळ, हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी, चिंचवड, भोसरीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी. वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक. स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक. इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा sanwadtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं. अधिक माहितीसाठी 9665 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास.
आपलं चॅनल